मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा चहा पिण्याचे दुष्परिणाम. पाण्यानंतर जास्त पिले जाणारे पेय म्हणजे चहा. भारतात दिवसाची सुरुवात आणि कोणत्याही कामाची सुरुवात चहाने होते. चहा पिण्याचे जसे फायदे आहेत तसेच तो जास्त प्रमाणात पिला गेला तर त्याचे दुष्परिणामही आपल्या शरीराला भोगावे लागतात. आज पाहूया जास्त चहा पिण्याचे दुष्परिणाम. नंबर 1. चहा जास्त पिल्याने आपल्या शरीरातील आयर्नची मात्रा कमी होत जाते. त्यामुळे आपल्या शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. नंबर 2. जास्त चहामुळे तुमच्या पोटात असे काही ॲसिड तयार होऊ लागतात जे पोटात अल्सर किंवा सूज वाढवतात. नंबर 3. गरम चहामुळे अन्ननलिका आणि घशाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. नंबर 4. जास्त चहा प्यायल्याने वारंवार लघवी होते. त्यामुळे पोटॅशियम, मॅग्नेशियम सारखी अनेक खनिजे शरीरातून बाहेर पडतात आणि हळूहळू शरीरात अशक्तपणा येऊ लागतो. नंबर 5. चहामध्ये कॅफीन असते, जे आपल्या मेंदूची शक्ती व विचार करण्याची क्षमता कमकुवत करते. एकदा का आपल्या शरीराला कॅफीनची सवय लागली की चहा मिळेपर्यंत आपला मेंदू नीट काम करत नाही, असे आपण म्हणू शकतो. नंबर 6. चहामध्ये साखर जास्त घालत असाल तर लठ्ठपणा वाढतो. त्याचबरोबर चहामध्ये दूध आणि काही वेळेस दुधावरची साय याच्यामुळे चहामधून भरपूर कॅलरीज मिळतात. परिणामी स्थूलता वाढते. नंबर 7. चहात भरपूर फ्लोराईड देखील असते, ज्यामुळे हाडे कमकुवत होतात. नंबर 8. चहामध्ये टॅनिन ॲसिड आढळते, ज्याचा परिणाम थेट आपल्या किडनीवर होतो. टॅनिन ॲसिडमुळे उलटी आणि डोकेदुखीचाही त्रास होण्याची शक्यता असते. नंबर 9. चहाच्या अतिसेवनाने रक्तातील शुगर लेवल वाढते. नंबर 10. चहा जास्त पिल्याने भूक मंदावते, परिणामी जेवण्याची इच्छा होत नाही. नंबर 11. दिवसाला 4 पेक्षा अधिक कप चहा पिणे, त्याचबरोबर जास्त वेळ उकळलेला चहा पिल्याने पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध असे अनेक विकार होऊ शकतात. नंबर 12. जास्त प्रमाणात घेतलेला चहा आपल्या शरीरात कॅफीनचे प्रमाण वाढवतो. परिणामी आपल्याला झोप व्यवस्थित लागत नाही, म्हणजेच निद्रानाशाची समस्या उद्भवते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.